स्पोकन ट्युटोरियलच्या कंट्रोलिंग डिस्प्ले ऑफ इमेजेस वरील पाठात आपले स्वागत. या पाठात आपण शिकणार आहोत इमेज स्टाईल्स आणि फोटो गॅलरी व्ह्यू. या पाठासाठी आपण वापरणार आहोत उबुंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम, ड्रुपल 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राउझर. तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राउझर वापरू शकता. आधी तयार केलेली वेबसाईट उघडू. Drupal मध्ये साईटच्या गरजेनुसार आपण इमेजचा साईज आणि स्केल बदलू शकतो. Drupal मूळ इमेज घेतो आणि आपल्याला हव्या त्याप्रमाणे त्याची साईज आणि स्केल बदलतो. नंतर फाईलचे हे व्हर्जन सेव्ह करतो. कॉन्फिगरेशन क्लिक करा. आपण येथे 2 इमेज स्टाईल्स बनवणार आहोत. खाली स्क्रोल करा आणि मीडिया टॅबवर जा. येथे आपण इमेज स्टाईल्स पाहू शकतो. यावर क्लिक करा. आपण टेबलसाठी इमेज स्टाईल बनवू, जे आपण सेटअप केले आहे. तसेच पुढच्या व्ह्यूसाठीही करू, जो आपण लोगोजच्या ग्रेडसाठी बनवणार आहोत. एड इमेज स्टाईल्स क्लिक करा. इमेज स्टाईल नेममध्ये आपण टाईप करू अपकमिंग इव्हेंट्स 150 बाय 150. लक्षात घ्या की Drupal आपल्यासाठी मशीन नेम भरेल. हे आपले इमेज स्टाईल नेम आहे. आता क्रिएट न्यू स्टाईल क्लिक करा. डाव्या बाजूला मूळ इमेज 600 बाय 800 पिक्सेल्स आहे आणि इमेजचे एडिट केलेले व्हर्जन उजवीकडे आहे. इफेक्ट खाली ड्रॉपडाऊन मध्ये सिलेक्ट अ न्यू इफेक्ट क्लिक करा. या सूचीत अनेक पर्याय दाखवले गेले आहेत. यातील स्केल एंड क्रॉप इफेक्ट निवडू. तुमच्या आवडीनुसार कुठलाही पर्याय निवडू शकता. उदाहरणार्थ रोटेट, रिसाइज किंवा अन्य कोणताही. एड बटणावर क्लिक करा. विड्थ 150 आणि हाइट 150 टाईप करा. लक्षात ठेवा की मूळ इमेजपेक्षा विड्थ आणि हाइट जास्त नसावी. असे केल्याने इमेज पिक्सेलेट केली जाते. एड इफेक्ट क्लिक करा. येथे आपली नवी इमेज स्टाईल आहे. उजवीकडील इमेजमध्ये आपण पाहू शकतो की आता स्केल्ड आणि क्रॉप्ड झाली आहे. आणखी एक बनवू. इमेज स्टाईल्स क्लिक करा आणि नंतर एड इमेज स्टाईल्स बटणावर क्लिक करा. यावेळी इमेज स्टाईल नेममध्ये टाईप करू फोटो गॅलरी ऑफ लोगोज. क्रिएट न्यू स्टाईल बटणावर क्लिक करा. ही इमेज तुमच्या मशीनवरील कोणत्याही फोटो गॅलरीमध्ये असू शकेल. हे कोणत्याही इमेजसाठी कोणत्याही फील्डमध्ये आणि कंटेंटमध्ये करू शकतो. पुन्हा सिलेक्ट अ न्यू इफेक्ट क्लिक करा आणि परत स्केल एंड क्रॉप पर्याय निवडा. एड बटणावर क्लिक करा. आता विड्थ 300 आणि हाइट 300 टाईप करा आणि परत एड इफेक्ट बटणावर क्लिक करा. लक्षात घ्या की उजवीकडील इमेज आता 300 बाय 300 या नव्या डायमेन्शन मध्ये आहे. येथे दिसेल की Drupal प्रत्येक इमेज स्टाईलसाठी इमेजचे एक व्हर्जन बनवतो आणि त्यांना साईटवर संचित करतो. स्ट्रक्चर क्लिक करा. नंतर व्ह्यूज क्लिक करा. आता एडिट क्लिक करा. आपल्या अपकमिंग इव्हेंट्स व्ह्यूला अपडेट करा. इव्हेंट लोगो क्लिक करा आणि इमेज स्टाईलला अपकमिंग इव्हेंट्सने बदला. नंतर अप्लाय क्लिक करा. प्रिव्ह्यू सेक्शनमध्ये खाली स्क्रोल करा. आपल्याला दिसेल की सर्व लोगो युनिफॉर्म आहेत. आता सेव्ह क्लिक करा. बॅक टू साइट क्लिक करा. हा आपल्या वेबसाईटवरील आपला व्ह्यू आहे. अशा पद्धतीने इमेज स्टाईल्स कार्य करतात. आता या सर्व इव्हेंट्ससाठी ग्रिड लेआउट स्वरूपात नवा व्ह्यू बनवू. असे करण्यासाठी स्ट्रक्चर्स क्लिक करा. नंतर व्ह्यूज आणि एड न्यू व्ह्यू क्लिक करा. आपण ह्यास फोटो गॅलरी नाव देऊ. व्ह्यू सेटिंगला इव्हेंट्स प्रकाराचा कंटेंट सेट करा. फोटो ऑफ द डे किंवा इमेज गॅलरीसाठी ह्या व्ह्यूचा कोणत्याही इव्हेंटमध्ये वापर करता येईल. क्रिएट अ पेज क्लिक करा. खाली स्क्रोल करा आणि फील्ड्स साठी ग्रिड क्लिक करा. लक्षात ठेवा आपण ड्रॉपडाऊन मध्ये Drupalने दिलेल्या कोणताही इतर पर्याय निवडू शकतो. आयटीईएमएस टीओ डिस्प्ले फील्डमध्ये 9 निवडा. हा 3 बाय 3 ग्रिड दाखवतो. क्रिएट अ मेन्यू लिंक चेक करा. मेन्यू ड्रॉपडाऊन मध्ये मेन नॅव्हिगेशन पर्याय निवडा. परत सेव्ह एंड एडिट क्लिक करा. आपले 5 निकष परत तपासू. डिस्प्ले हे पेज आहे. फॉर्मॅट हे एक ग्रिड आहे.
येथे टायटल नावाचे केवळ एक फील्ड आहे आणि शेवटी फिल्टर आणि सॉर्ट क्रायटेरिया. आतासाठी आपण ते असेच ठेवू. खाली स्क्रोल करा. येथे आपल्याला दिसेल की आपल्याकडे 4 कॉलम्स आणि 9 इव्हेंट्स आहेत. फॉर्मॅटमध्ये कॉलम्सची संख्या बदलण्यासाठी सेटिंग्ज पर्याय निवडा. नंतर कॉलम्सची संख्या 3 करा आणि अप्लाय क्लिक करा. हे आपल्याला 3 बाय 3 ग्रिड देईल. फील्ड्समध्ये एड क्लिक करा. इव्हेंट लोगोवर जाऊ. यावर चेकमार्क करू आणि परत अप्लाय क्लिक करू. यावेळी इमेज स्टाईलमध्ये फोटो गॅलरी ऑफ लोगोज निवडू. लिंक इमेज 2 मध्ये कंटेंट निवडा आणि अप्लाय क्लिक करा. लगेच खाली प्रिव्ह्यू सेक्शनमध्ये ग्रिड दाखवले जाईल. आपल्याला दिसेल की ग्रिड लेआउट टेबलपेक्षा वेगळा आहे. सर्व फील्ड्स ज्यांना आपण नोडमधून घेतले आहे एका सेलमध्ये आहेत आणि आपण ठरवू शकतो की आपल्याला किती सेल्स दाखवायच्या आहेत. सेव्ह क्लिक करा. बॅक टू साइट बटणावर क्लिक करा आणि नंतर फोटो गॅलरी क्लिक करा. हे चांगले दिसत आहे. मोबाईल सारख्या छोट्या उपकरणांवर आपले 3 बाय 3 ग्रिड दाखवण्यासाठी सर्व इमेजेसचे स्केल कमी होते आणि हेच ड्रुपल ग्रिड साठी करतो. याचबरोबर आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात या पाठात शिकलो. इमेज स्टाईल्स आणि फोटो गॅलरी व्ह्यू. हा व्हिडिओ एक्विया आणि ओएस ट्रेनिंग ह्यावर आधारित असून IIT बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाउनलोड करून बघा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि NVLI मिनिस्ट्री ऑफ कल्चर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. धन्यवाद.